हॅलो फ्रेंड्स, आय एम प्रकाश. एमपीएससी आणि इंग्लिश या फ्री युट्यूब चॅनलवर एमपीएससी पीएसआय एसटीए कंबाईंड एक्झाम, पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, बँक क्लार्क भरती तसेच 8वी स्कॉलरशिप व इतर शालेय विषयाबरोबरच स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर आणि फोनेटिक्सचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. आज आपण नवीन विषयावर व्हिडिओ तयार करत आहोत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर या नवीन व्ह्युअर्सनी या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपलोड होणारे व्हिडिओज पाहण्यासाठी त्या पुढील बेल आयकॉनला प्रेस करा. लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स लिहायला विसरू नका. चला सुरू करूयात आजचा नवीन विषय. हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्पोकन इंग्लिश कोर्स मधील लेसन 5 अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण दररोज वापरात येणारे 60 वाक्य पाहणार आहोत. हे 60 वाक्य असे आहेत की आपण एखाद्याच्या नाव विचारण्यापासून सुरुवात करतो, तो त्यांनी काय काम करतो किंवा दररोज वापरात येणारे शब्द वाक्य आपण एक एक पाहूयात. आता पहिलं वाक्य आहे किंवा असा प्रश्न आपण विचारतो की व्हॉट इज युअर नेम? तुमचं नाव काय आहे? इंग्लिशमध्ये तुमचं आणि तुझं याच्यासाठी सेमच आहे. मराठीमध्ये तुझं नाव काय आहे एक क्वेश्चनात विचारलं जातं आणि आदराने किंवा वडीलधाऱ्याचं तुमचं नाव काय असं विचारलं जातं. पण इंग्लिशमध्ये दोन्हीसाठी एकच पद्धत आहे. व्हॉट इज युअर नेम म्हणजे तुमचं नाव काय किंवा तुझं नाव काय. आता ही विचारण्याची पद्धत सुद्धा थोडीशी वेगळी असू शकते. आपण स्ट्रेट असं विचारत नाही शक्यतो. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर नेम प्लीज असं विचारतो. तुमचं नाव काय आहे किंवा फक्त नेम प्लीज, युअर नेम प्लीज एवढं म्हटलं तरी व्हॉट इज युअर नेम म्हटल्यासारखंच आहे. युअर नेम प्लीज म्हणजेच व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम प्लीज अगदी चांगलं विचारण्याची पद्धत आहे. आणि त्याचं उत्तर काही माय नेम इज प्रकाश किंवा माय नेम इज सो अँड सो किंवा आय एम प्रकाश, मी प्रकाश आहे, या पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. दुसरं पहा, व्हॉट इज युअर फादर्स नेम. व्हॉट इज युअर फादर्स नेमचा अर्थ तुमच्या वडिलाचं नाव काय आहे किंवा तुझ्या वडिलाचं नाव काय आहे. मग माझ्या वडिलाचं नाव, माय फादर्स नेम इज सो अँड सो. किंवा व्हॉट इज युअर मदर्स नेम, आईचं नाव काय आहे. व्हॉट इज युअर ब्रदर्स नेम, तुझ्या भावाचं नाव काय आहे. व्हॉट इज युअर क्लास टीचर्स नेम, तुझ्या वर्ग शिक्षकाचं नाव काय आहे. तर माझ्या वर्ग शिक्षकाचं नाव, माय क्लास टीचर्स नेम इज सो अँड सो. अशा पद्धतीने उत्तर देता येते. माझ्या वर्ग शिक्षकाचं नाव हे आहे. आता व्हॉट इज युअर या पद्धतीचे प्रश्न विचारून झाल्याच्या नंतर किंवा त्याचं उत्तर कसं द्यायचं, माय फादर्स नेम इज, माय ब्रदर्स नेम इज, माय सिस्टर्स नेम इज, माय क्लास टीचर्स नेम इज, माय फ्रेंड्स नेम इज, या पद्धतीने उत्तर देतो. आता व्हॉट इज युअर फादर आणि व्हॉट इज युअर फादर्स नेम या दोन्ही मधला आपल्याला फरक लक्षात आला पाहिजे. व्हॉट इज युअर फादर्स नेम म्हणलं की वडिलांचं नाव काय आहे आणि व्हॉट इज युअर फादर असा प्रश्न जेव्हा येतो, तुझे वडील काय करतात, व्यवसाय काय करतात, काम काय करतात, अशा आशयाने विचारलेला हा प्रश्न आहे. व्हॉट इज युअर फादर, मग त्याचे उत्तर काय, माय फादर इज फार्मर, माझे वडील शेतकरी आहेत. माय फादर इज टीचर, माझे वडील शिक्षक आहेत. माय फादर इज डॉक्टर, माय फादर इज बिझनेसमॅन, या पद्धतीनं उत्तर त्याचं येतं. आता व्हॉट डू यू डू, व्हॉट डू यू डू असा प्रश्न आला की तुम्ही काय करता. एखाद्याचं नाव विचारल्यानंतर आपण काय करता हे विचारायचं असेल तर असा प्रश्न विचारला जातो, व्हॉट डू यू डू म्हणजे तुम्ही काय करता, तुमचा व्यवसाय काय. तर उत्तर त्याचं येईल, आय एम अ फार्मर, मी शेतकरी आहे. आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. आय एम अ लेक्चरर, मी प्राध्यापक आहे. की आय एम एन इंजिनियर, मी इंजिनियर आहे. आय एम अ बिझनेस पर्सन, मी बिझनेसशी संबंधित व्यक्ती आहे, असं तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. त्याच्यानंतर हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात असा प्रश्न विचारला जातो. हाऊ आर यू, आय एम फाईन. शक्यतो इंग्लिशमध्ये हाऊ आर यू म्हणल्याच्यानंतर फाईन, फाईन असो नसो पण एक प्रचलन आहे की हाऊ आर यू म्हणल्यानंतर आय एम फाईन म्हणण्याचं. व्हॉट इज युअर हॉबी, व्हॉट इज युअर हॉबी म्हटल्याच्या नंतर तुमचा छंद काय आहे. माय हॉबी इज टू कलेक्ट कॉइन्स, माझा छंद नाणे गोळा करण्याचा आहे किंवा अन्य जे काही तुमचा छंद आहे. रिडिंग नॉवेल्स, कादंबऱ्या वाचण्याचा आहे. रिडिंग न्यूजपेपर्स, माय हॉबी इज रिडिंग न्यूजपेपर, न्यूजपेपर वाचण्याचा छंद आहे, कादंबऱ्या वाचण्याचा छंद आहे, जुने कॉइन्स गोळा करण्याचा छंद आहे, असे तुम्ही उत्तर द्या. व्हॉट इज युअर फेवरेट कलर, तुमचा आवडता कलर कोणता आहे. माय फेवरेट कलर इज ब्लॅक, माय फेवरेट कलर इज ब्ल्यू, माय फेवरेट कलर इज रेड. ज्यांचा फेवरेट किंवा त्या फेवरेट वरून अनेक प्रकारचे वाक्य. व्हॉट इज युअर फेवरेट टीचर,
तुमचे आवडते शिक्षक कोणते? माय फेवरेट टीचर इज सो अँड सो. माझे आवडते शिक्षक हे आहेत. हु इज युअर फेवरेट टीचर? आता असा प्रश्न असतो की माय फेवरेट टीचर सो अँड सो. माझे फेवरेट टीचर आहे. व्हॉट डू यू लाईक टू प्ले? व्हॉट डू यू लाईक टू प्ले? तुम्हाला काय खेळायला आवडतं? तर आय लाईक टू प्ले क्रिकेट. मला क्रिकेट खेळायला आवडतो. त्याचं उत्तर कसं देणार? आय लाईक टू प्ले क्रिकेट. आय लाईक टू प्ले खो खो. आय लाईक टू प्ले कबड्डी. आय लाईक टू प्ले व्हॉलीबॉल. या पद्धतीनं खेळाच्या संबंधित उत्तर येऊ शकतात. व्हॉट डू लाईक टू ईट? तुम्हाला काय खायला आवडते? व्हॉट डू यू लाईक टू ईट? व्हॉट डू यू लाईक टू प्ले? लाईक टू प्ले म्हणजे काय खायला आवडतं. व्हॉट डू यू लाईक टू ईट हे काय खायला आवडतं. आय लाईक टू ईट बासुंदी. आय लाईक टू ईट जिलेबी. आय लाईक टू ईट फ्रुट्स. आय लाईक टू ईट व्हेजिटेबल्स. मला व्हेजिटेबल भाजीपाला, फळे, बासुंदी, जिलेबी जे काही आवडतं ते आपण सांगायचं उत्तरामध्ये. डू यू हॅव अ कार? तुमच्याकडे कार आहे का? डू यू हॅव अ बंगलो? डू यू हॅव अ मोटरसायकल? डू यू हॅव अ स्मार्टफोन? तुमच्याकडे कार आहे का? अशा पद्धती तुमच्याकडे काही आहे का असे विचारण्यासाठी डू यू हॅव असं विचारलं जातं. डू यू हॅव तुमच्याकडे कार आहे का? डू यू हॅव अ स्मार्टफोन? तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का? डू यू हॅव लॅपटॉप? डू यू हॅव मोटरसायकल? तुमच्याकडे आहे. येस आय हॅव स्विफ्ट डिझायर. माझ्याकडे स्विफ्ट डिझायर कार आहे. आय हॅव अँड्रॉइड मोबाईल किंवा ऍपल मोबाईल किंवा सॅमसंग मोबाईल. आय हॅव डेल्स लॅपटॉप. आय हॅव माय ओन हाऊस. माझ्याकडे स्वतःचं घर आहे. अशा पद्धतीनं उत्तर देऊ शकता. डू यू एक्सरसाइज रेग्युलरली? तुम्ही दररोज व्यायाम करता का? किंवा डू यू स्टडी रेग्युलरली असे विचारलं. तुम्ही नियमित व्यायाम करता का? तुम्ही नियमित अभ्यास करता का? येस आय डू. मी दररोज एक्सरसाइज करतो. येस आय डू. मी दररोज अभ्यास करतो किंवा रेग्युलरली. आर यू मॅरिड? तुम्ही विवाहित आहेत का? येस आय एम मॅरिड. जर असेल तर मी मॅरिड आहे म्हणजे माझं लग्न झालंय. नो आय एम नॉट. आय एम नॉट किंवा आय एम अनमॅरिड किंवा आय एम नॉट मॅरिड असं दोन्ही पद्धतीने उत्तर देत आहे. माझं लग्न अजून झालेलं आहे. वेअर डू यू वर्क? तुम्ही कोठे काम करता? तुम्ही कोठे काम करता याच्यासाठी वेअर डू यू वर्क असा प्रश्न विचारला जातो. तर त्याचं उत्तर काय? आय वर्क इन आयटी कंपनी. आय वर्क इन पब्लिक स्कूल. आय वर्क इन गव्हर्नमेंट ऑफिस. आय वर्क इन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिस. आय वर्क इन स्टेट गव्हर्नमेंट ऑफिस. आय वर्क इन पीडब्ल्यूडी. अशा पद्धतीनं किंवा आय वर्क इन शॉपी. तुम्ही कुठे काम करता ते सांगायचं आहे. व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम? तुम्हाला काय बनायचं आहे? एखाद्याला विद्यार्थ्याला दशेमध्ये असा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला काय बनायचं आहे. त्यासाठी व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम? तुला पुढे चालून काय व्हायचं आहे? काय बनायचं आहे? आय वॉन्ट टू बिकम अन IAS ऑफिसर. मला IAS ऑफिसर व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम अ टीचर. मला टीचर व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम अन इंजिनियर. मला इंजिनियर व्हायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. मला डॉक्टर व्हायचं आहे. या पद्धतीनं याची उत्तरं येऊ शकतात. इट इज रेनिंग हिअर. आता पाऊस पडत आहे याच्यासाठी काय? रेन इज रेनिंग असं म्हटलं जातं पण ते व्यवस्थित वाक्य नाही. रेन पडत आहे. रेन इज रेनिंग. इट इज रेनिंग. इट इज रेनिंग म्हणजे पाऊस पडत आहे आणि हिअर म्हणजे येथे. येथे पाऊस पडत आहे. टुडेज आता काही युजफुल सेंटेन्सेस आहे. आपण यापूर्वीचे आपण प्रश्न उत्तराच्या स्वरूपात पाहिले आणि आपण दररोज जे वापरले जाणारे बोलले जाणारे त्याचा अर्थ काय होतो अशा आशयाची काही आपण वाक्य पाहणार. इट इज रेनिंग हिअर म्हणजे इथं पाऊस पडत आहे. टुडेज वेदर इज फाईन. वेदर म्हणजे हवामान किंवा वातावरण. आजचं वातावरण कसं आहे? छान आहे. फाईन म्हणजे चांगलं. टुडेज वेदर इज फाईन. आजचं वातावरण किंवा हवामान चांगलं आहे. आय लिव्ह इन इंडिया. मी भारतात राहतो. ही लिव्हज इन USA. तो अमेरिकेमध्ये राहतो. डॉक्टर्स आर ऑन स्ट्राईक. स्ट्राईक म्हणजे संपावर आहे. डॉक्टर्स स्ट्राईकवर आहे किंवा टीचर्स आर ऑन स्ट्राईक किंवा आणि जे काय लोक स्ट्राईक करतात, संप करतात त्यांना ते संपावर आहेत असं सांगण्यासाठी डॉक्टर्स आर ऑन स्ट्राईक. टुडे इज माय फास्ट. फास्ट म्हणजे उपवास. माझा आज उपवास आहे. मुंबई इज द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे असं.
किंवा दिल्ली इज अ कॅपिटल सिटी ऑफ इंडिया. भारताची राजधानी दिल्ली आहे. देर इज 50% रिझर्वेशन फॉर लेडीज इन पंचायत राज. देर इज 50% रिझर्वेशन फॉर लेडीज इन पंचायत राज. पंचायत राज मध्ये महिलांना 50% राखीव जागा आहे. देर इज नो स्कोप फॉर डाऊट. शंका घेण्याला वावच नाही असं जेव्हा आपण म्हणायचं आहे किंवा म्हटलं जातं त्याला काय म्हणतात? देर इज नो स्कोप फॉर डाऊट. नो स्कोप वावच नाही, फॉर डाऊट शंका घेण्याला. अटेंड युअर ड्युटीज ऑन टाइम. अटेंड युअर ड्युटीज ऑन टाइम. तुम्ही तुमच्या वेळेवर जात जा. कर्तव्यावर वेळेवर जात जा असं म्हणायचं असेल किंवा तुमच्या ड्युटीवर वेळेत जात जा. अटेंड युअर ड्युटीज ऑन टाइम. कलेक्ट युअर कॅश प्लीज. कलेक्ट युअर कॅश प्लीज. आपण एटीएम मधून पैसे वगैरे काढत असताना पैसे जेव्हा बाहेर येतात तेव्हा मेसेज येतो कलेक्ट युअर कॅश प्लीज. तुम्ही तुमचे पैसे जमा करून घ्या. कलेक्ट म्हणजे जमा करून घ्या. विल यू लेंड मी युअर पेन प्लीज. तुम्ही मला तुमची पेन थोड्या वेळासाठी द्याल का किंवा उसने द्याल का किंवा थोड्या वेळासाठी द्याल का असं म्हणायचं असेल पोलाइटली. विल यू लेंड मी युअर पेन प्लीज. अधिक पोलाइटली म्हणायचं असेल तर वुड यू लेंड मी युअर पेन प्लीज अशा पद्धतीनं बोललं जातं. ऑफकोर्स टेक दिस. ऑफकोर्स टेक दिस. ऑफकोर्स टेक दिस. हो का हे घ्या असं अर्थाने बोललं जातं. ऑफकोर्स म्हणजे हो का. इंग्लिश ग्रामर इज इझियर दॅन मराठी. इंग्लिश ग्रामर इज इझियर दॅन. इंग्लिश ग्रामर हे मराठी ग्रामरपेक्षा किंवा मराठीपेक्षा सोपं आहे असं इझियर दॅन असं वापरला केलं. प्लीज डू माय धिस वर्क किंवा डू धिस वर्क. माय किंवा दिस माझं एवढं काम करा. प्लीज डू धिस वर्क हे काम करा किंवा प्लीज डू माय वर्क माझं एवढं काम करा असं म्हटलं जातं. आय स्पीक इंग्लिश एव्हरी नाव अँड देन. या ठिकाणी इडियम्स आणि प्रोवर्बचा वापर केलेला आहे. एव्हरी नाव अँड देन म्हणजे अधूनमधून. आपण बोलत असताना बऱ्याच वेळेला अधूनमधून एखादी शब्द किंवा एखादी वाक्य इंग्लिशचं बोलत असतो. अधूनमधून म्हणायचं असेल तर त्याला एव्हरी नाव अँड देन अशी ही फ्रेज वापरली जाते. आय स्पीक इंग्लिश एव्हरी नाव अँड देन. मी अधूनमधून इंग्लिश बोलतो. आय एम नॉट फॅमिलियर विथ हिज नेचर. मी नेचर म्हणजे या ठिकाणी स्वभाव. नॉट फॅमिलियर म्हणजे परिचित असणे, परिचित नसणे. आय एम नॉट फॅमिलियर विथ हिज नेचर. मी त्याच्या स्वभावाशी परिचित नाही. चिल्ड्रन आर फॉन्ड ऑफ स्वीट्स. मुलांना गोड आवडतं. फॉन्ड ऑफ म्हणजे आवडणे. मुलांना स्वीट म्हणजे गोड. चिल्ड्रन्स आर फॉन्ड ऑफ स्वीट्स. मुलांना गोड खायला आवडतं. आय फाइंड 100 रुपीज नोट. फाइंड म्हणजे सापडणे. मला 100 रुपयाची नोट सापडली. वेट फॉर अन अपॉर्च्युनिटी. संधीची वाट बघा. वेट फॉर अन अपॉर्च्युनिटी म्हणजे संधीची वाट बघा. ही वर्कड हार्ड थ्रू आउट हिज लाईफ. तो आयुष्यभर काबाड कष्ट केलेला आहे असं म्हणतो. ही वर्कड म्हणजे काम केलेलं आहे. हार्ड म्हणजे काबाड कष्ट. थ्रू आउट म्हणजे संपूर्ण. हिज लाईफ. ही वर्कड हार्ड थ्रू आउट हिज लाईफ. जीवनभर तो कष्टाचं काम केलेलं आहे. नाव ही इज लिव्हिंग हॅपी लाईफ. नाव ही इज लिव्हिंग हॅपी लाईफ याचा अर्थ आता तो आनंदी जीवन जगत आहे. काबाड कष्ट झाल्याच्या नंतर आता तो आनंदी जीवन जगत आहे असं म्हणायचं असलं नाव ही इज लिव्हिंग हॅपी लाईफ. मेक मोर अँड मोर फ्रेंड्स इन लाईफ. जीवनामध्ये जास्तीत जास्त मित्र कमवायचे. मेक मोर अँड मोर फ्रेंड्स इन लाईफ. बी अवे फ्रॉम एनिमीज. एनिमीज म्हणजे शत्रू. बी अवे फ्रॉम म्हणजे च्यापासून. शत्रूपासून दूर राहायचं. बी अवे फ्रॉम एनिमीज. फाईट फॉर राईट. फाईट फॉर राईट हक्कासाठी लढायचं. मे गॉड ब्लेस यू. देव तुझा भलं करो. जेव्हा आपण एखादी आशीर्वाद देत असतो तेव्हा इंग्लिशमध्ये मे गॉड ब्लेस यू असं म्हटलं जातं. बी हंबल इन लाईफ. बी हंबल इन लाईफ. हंबलचा अर्थ नम्र. जीवनामध्ये नेहमीसाठी नम्र असलं पाहिजे. बी हंबल. ऑलवेज हेल्प पुअर्स अँड नीडी. गरजू आणि गरीब लोकांना नेहमी मदत करत चला. ऑलवेज हेल्प पुअर्स अँड नीडी. गरजू आणि गरीब लोकांना नेहमी मदत करत चला. या
वाक्यांशाबरोबरच आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. थँक्यू. फ्रेंड्स, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या युट्यूब चॅनलला नवीन व्ह्यूअर्सनी सबस्क्राईब करा, त्या पुढील बेल आयकॉनला प्रेस करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट्स लिहायला विसरू नका. या ठिकाणी आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन विषयासह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू अगेन.